नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. एकादशी आणि दुप्पट खाशी असं म्हटलं जातं ते काही खोटं नाही. एकादशीचा उपवास आला की आपल्याकडे वेगवेगळे उपवासाचे पदार्थ बनवले जातात. तर असाच एक सर्वांना आवडणारा पदार्थ आज आपण बनवणार आहोत. तो म्हणजे उपवासाचे साबुदाणा आणि बटाटा वडे. तर हेच वडे तेलकट होऊ नयेत आणि ते तेलामध्ये तळताना फुटू नयेत यासाठी काय काळजी घ्यायची हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही आपले वडे किती छान कुरकुरीत झालेले आहेत. अगदी बाहेरून छान कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून मस्त असे सॉफ्ट आपले वडे तयार झालेले आहेत. तर असे छान कुरकुरीत वडे बनवण्यासाठी आपल्याला साबुदाण्याचं आणि बटाट्याचं प्रमाण काय ठेवायचं आहे, त्याचबरोबर पीठ कसं भिजवायचं आहे, ही सर्व माहिती सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. त्याचसोबत आपण वड्यांसाठी खास चटणी बनवणार आहोत, जी की चवीला अतिशय सुंदर लागते. आंबट गोड अशी चवीची आपली चटणी तयार होते. तर ही चटणीसुद्धा कशी बनवायची ती या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि आपण आता कृतीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा आहे. तोही 5 ते 6 तास आधी आपण हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. तर आपल्याला सकाळी वडे करायचे असतील तर तुम्ही साबुदाणा रात्री भिजवला तरीही चालेल. तर पहा, 1 कप एवढा साबुदाणा घेतलेला आहे. आता पहिल्यांदा आपण छान धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच यामध्ये पुरेसं पाणी घालून आपण याला भिजत ठेवणार आहोत. साबुदाणा पूर्णपणे भिजला पाहिजे या प्रकारे आपण यामध्ये पाणी ठेवायचं आहे. यापेक्षा जास्त पाणी ठेवायचं नाही, कारण आपल्याला खिचडीसाठी जसा साबुदाणा भिजवतो त्या पद्धतीनेच आपल्याला हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. म्हणजे अगदी मोकळा सळसळीत असा साबुदाणा आपला झाला पाहिजे, अशा प्रकारे आपण यामध्ये पाणी ठेवायचं आहे. जर साबुदाणा जास्त चिकट झाला तर वडेसुद्धा आपले तेलात फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण या प्रकारे पहा, अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता साबुदाणा 6 तासांसाठी भिजवून घेऊया. तर पहा, 5 ते 6 तास झाल्यानंतर साबुदाणा किती छान असा मोकळा मऊसूत भिजलेला आहे. तर अशाच प्रकारचा साबुदाणा आपल्याला वडे बनवण्यासाठी लागणार आहे. तर या प्रकारे पहा, अजिबातसुद्धा कुठेही जास्त पाणी झालेलं नाही आहे. आता आपण शेंगदाणेसुद्धा भाजून घेतलेले आहेत. 1 वाटीभर शेंगदाणा आपण छान भाजून घ्यायचं आहे आणि याची सालंसुद्धा काढून घ्यायची आहेत. तर आपल्याला या प्रकारे थोडंसं जाडसर कूट करून घ्यायचं आहे. आता आपण बटाटे घेणार आहोत. तर जेवढा आपण साबुदाणा घेतलेला आहे तो भिजल्यानंतर त्याचं जेवढं प्रमाण होत आहे त्या प्रमाणातच आपल्याला बटाटा लागणार आहे. तर बटाटे आपण उकडून घ्यायचे आहेत. तर मी मोठ्या आकाराचे 2 बटाटे छान उकडून घेतलेले आहेत आणि आपण आता याला छान मॅश करून घेऊया. तर जेवढा साबुदाणा आहे तेवढंच आपलं बटाट्याचंही मिश्रण झालं पाहिजे. या प्रकारे आपल्याला मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे आहेत. आता बटाट्याची सालं काढून झाली की आपण या पद्धतीने छान असा मॅश करून घ्यायचा आहे बटाटा, किंवा तुम्ही खिसणीने सुद्धा खिसून घेऊ शकता. म्हणजे बटाटा आपल्याला साबुदाण्यामध्ये मिक्स करणं सोपं जातं. तर या प्रकारे पहा, मी त्या चमच्याच्या साहाय्याने छान बटाटा फोडून घेतलेला आहे. तर आता आपण हा बटाटा साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य मिक्स करूया. तर पहिल्यांदा आपण मीठ घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालूया. तर साधारणपणे 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे. त्याचसोबत अर्धी वाटी दाण्याचं कूट म्हणजे शेंगदाण्याचं जाडसर कूट आपण घातलेलं आहे. आता यामध्ये आपण 2 ते 3 अशा हिरव्या मिरच्या वाटून घालणार आहोत. तुम्ही मिरच्यांचे तुकडे वापरले तरीही चालेल. मी मिरची अगदी बारीक वाटून घालत आहे, कारण अशा प्रकारे वाटलेली मिरची जर वड्यामध्ये घातली तर वड्यांना चव छान येते आणि तिखटपणाही पुरेसा असा आपल्याला मिळतो. म्हणून या ठिकाणी मी 3 मिरच्या बारीक अशा वाटून घेतलेल्या आहेत. आणि आता हे संपूर्ण मिश्रण आपण हातानेच एकसारखं असं मळून घेणार आहोत. तुम्हाला गरज लागली तर 1 ते 2 चमचे पाणी आपण यामध्ये घालू शकतो. पण या ठिकाणी बटाट्याच्या ओलसरपणामध्येच आपला हे साबुदाणा बसत आहे. आपल्याला पाण्याची गरज लागत नाही. जर आपला साबुदाणा जास्त कोरडा असेल तरच आपल्याला 1 ते 2 टेबलस्पून एवढी पाण्याची गरज लागू शकते. पाणी जास्त वापरायचं नाही. जर पाणी आपण यामध्ये जास्त घातलं आणि पीठ जास्त मऊसूत केलं तर ते वडे तेलामध्ये तळताना फुटतात, कारण त्यामध्ये पाण्याचा अंश जास्त राहतो आणि तेलामध्ये जेव्हा हे वडे फुगायला सुरुवात होते तेव्हा या पाण्याची वाफ होऊन त्याच्यातलं पाणी बाहेर येतं आणि वडे फुटतात. तर इतपत आपल्याला घट्ट असं मिश्रण ठेवायचं आहे की ज्यामुळे आपले वडे तेलामध्ये तळताना अजिबात फुटणारही नाहीत आणि वडे जास्त कुरकुरीतसुद्धा होतील. तर पहा, मी आता पीठ मळून घेत आहे.
या प्रकारे आपल्याला हे वड्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपण झाकून ठेवूया आणि वड्यासोबत खाण्यासाठी जी आंबट गोड चटणी आपण बनवणार आहोत त्याची तयारी करून घेऊया। तर या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये पहा अर्धी वाटी एवढा नारळ घेतलेला आहे। ओला नारळ खवणून घ्यायचा आहे। त्यासोबत अर्धी वाटी एवढं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे। तर भाजलेले शेंगदाण्याचं कूट घ्यायचं, कच्चं कूट घ्यायचं नाही। त्याचसोबत आता आपल्याला तिखटपणासाठी 2 मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत। जर तुम्हाला तिखटपणा कमी आवडत असेल तर तुम्ही एकच मिरची घालू शकता। त्यासोबत आता आपल्याला मीठ घालायचं आहे। तर अर्धा चमचा एवढं मीठ घातलेलं आहे। त्याचसोबत आपल्याला थोडीशी साखरसुद्धा यामध्ये घालायची आहे, कारण चटणीला आंबट गोड अशी चव येण्यासाठी आपण यामध्ये साखर मिक्स करत आहोत। 1 चमचाभर साखर यामध्ये घालायची आहे। त्याचसोबत आता आपल्याला यामध्ये दही मिक्स करायचं आहे। तर मी 2 चमचे एवढं गोड दही यामध्ये घालत आहे। गोड म्हणजे अगदी ताजं दही आहे, अजिबात आंबट दही नाही आहे। तर आंबट दही चटणीसाठी वापरायचं नाही, नाहीतर चटणी जास्त आंबट होण्याची शक्यता असते। आता यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून एवढं पाणी घालूया आणि ही चटणी आपण आता मस्तपैकी वाटून घेऊया। तर पहा आपली चटणी तयार झालेली आहे। आपण एका बाउलमध्ये ही चटणी काढून ठेवूया आणि आता वडे तळण्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवूया। तर जोपर्यंत मी चटणी बनवत होते तोपर्यंतच हे वडे तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं होतं। तर आता बारीक गॅस करून तेल गरम करायला ठेवलं आहे, तोपर्यंत आपण वड्यांना शेप देऊन घ्यायचा आहे। तर पहा मला थोडंसं मिश्रण कोरडं वाटलं, त्यामुळे मी थोडंसं अगदी 2 टेबलस्पून पाणी घातलेलं आहे आणि हे मिश्रण परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे। आता वड्यांना शेप देऊन घ्यायचा आहे। तर साधारणपणे मध्यम आकाराचे आपण वडे करणार आहोत। तर त्यासाठी पहिल्यांदा वड्यांचा आकार आपण तळ हातामध्ये अशा प्रकारे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे आणि या प्रकारे अगदी छान असा वड्यांचा आकार द्यायचा आहे। तुम्हाला जर गोल वडे आवडत असतील तर तुम्ही गोल असे वडेसुद्धा बनवू शकता, पण जनरली ज्या शेपमध्ये वडे असतात आपल्याला बाहेरही मार्केटमध्येही ज्या पद्धतीने वडे मिळतात त्या पद्धतीने वडे बनवत असताना आपण तळ हातामध्ये अशा प्रकारे मिश्रण असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे वड्यांना आकार छान येतो, सुंदर असा आकार येतो, तुम्ही पाहू शकता। तर या आकाराचेच आपण संपूर्ण वडे बनवून घेऊया। तर पहिल्यांदा मी 4 वडे बनवून घेत आहे। तर एका वेळेला जास्त वडे बनवून ठेवायचे नाहीत, तर ज्या वेळेला आपल्याला वडे तळायचे आहेत त्यावेळेलाच आपण हे वड्यांना शेप देऊन घ्यायचा आहे। तर या प्रकारे पहा 4 वडे बनवून झालेले आहेत आणि तेलही छान तापलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस एकदम स्लो करायचा आणि आपण एक एक असा वडा यामध्ये सोडणार आहोत। मी गॅस मीडियम ठेवलेला आहे, कारण मी पहिलाच घाणा टाकत आहे आणि पहिल्या घाण्याला तेल जास्त तापलेलं नसल्यामुळे मी गॅस थोडासा मोठा ठेवलेला आहे आणि त्यानंतर वडे सोडलेले आहेत। तर पहिल्यांदा वडे सोडल्यानंतर लगेचच याला झारा किंवा उलटणं लावायचं नाही। तर पहिल्यांदा थोडेसे तेलाचे बुडबुडे कमी होऊ द्यायचे आणि त्यानंतरच आपण याला उलटपलट करून दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला पहा वडे टाकल्यानंतर आता बुडबुडे कमी झालेले आहेत। आता आपण एक एक वडा उलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित याला तळून घेऊया आणि असे उलटपलट करूनच आपल्याला तांबूस रंगावरती हे वडे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे आणि आता पहा वड्यांना रंग यायला सुरुवात झालेली आहे। तर साधारणपणे पहिली बॅच तळण्यासाठी मला 3 ते 4 मिनटं लागलेली आहेत। मीडियम गॅस ठेवूनच आपण वडा तळायचा, कारण आतमध्ये तो कच्चा राहण्याची शक्यता असते जर तेलाचं टेम्परेचर कमी राहिलं तर। आणि जर सुरुवातीला तेलाचं टेम्परेचर कमी असेल तर वडा हा तेलामध्ये फुटण्याची म्हणजे सुटण्याची शक्यता असते। तर त्यासाठी सुरुवातीला जेव्हा आपण वडे तळण्यासाठी घालणार आहोत तेव्हा तेल छान कडकडीतच तापवून घ्यायचं आणि त्यानंतरच वडे यामध्ये सोडायचे आहेत। तर पहा अशा प्रकारे छान असा तांबूस रंग आपल्या वड्यांना यायला लागलेला आहे। आता दोन्ही बाजूनी पलटवून आपण छान याला तळून घ्यायचं आहे आणि पहिली बॅच तळण्यासाठी मला 3 ते 4 मिनटं लागलेली आहेत। त्या पद्धतीने पहा जर वड्यांचा आकार खूप मोठा असेल तर आपल्याला वडे तळण्यासाठी जास्त वेळ लागण्याची शक्यता असते। आणि पहा छान असा तांबूस रंग आलेला आहे। तर आपली पहिली बॅच ही ऑलमोस्ट तळली गेलेली आहे। आपण आता या वड्यांना निथळून काढून घेऊया। वड्यांना छान असा तांबूस रंग आलेला आहे। आपण आता 2-2 वडे काढून घेऊया। तेल पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि वडे छान असे एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचे आहेत। तर हे वडे गरमागरम खायला अतिशय सुंदर लागतात, त्यामुळे ज्यावेळी तुम्ही वडे सर्व करणार आहात त्याच वेळी तुम्ही हे तळून गरमागरम सर्व करू शकता।
तर पाहूया आपण दुसरी बॅच आता तयार करत आहोत। तर या प्रकारे आपण वड्यांना शेप देऊन फ्रीजमध्ये ठेवले तरी 2 दिवस हे जे वडे आहेत ते व्यवस्थित राहतात। 2 दिवसांनी जरी आपण याला तळून एन्जॉय केलं तरीसुद्धा चालू शकतं। तर दुसऱ्या बॅचसाठी सुद्धा मी 4 वडे तयार करून घेतलेले आहेत। आता परत वडे सोडत असताना तेल हे छानच तापवून घ्यायचं, अगदी गरम असायला हवं तेल, आणि त्यानंतरच वडे सोडायचे आहेत। जर आपण गरम तेल नसताना तेलामध्ये वडे सोडले तर ते वडे एकमेकाला चिकटतात, त्याचबरोबर साबुदाणा हा तेलामध्ये पसरतो। तर हे सगळं होऊ नये यासाठी सुरुवातीला तेल छान तापवून घ्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये एक एक करून वडा सोडायचा आहे। एका वेळी 3 ते 4च वडे सोडायचे, म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला फिरवून फिरवून तळून घेता येतात। एकदम जास्त वडे जर आपण सोडले तर ते एकमेकांना चिकटतात आणि छान आतपर्यंत असे तळले जात नाहीत, त्यामुळे ते कुरकुरी होत नाहीत, त्याचबरोबर कच्ची राहण्याची सुद्धा शक्यता असते। त्यामुळे या काही टिप्स मी सांगत आहे तुम्हाला की ज्या तुम्ही तुमचे साबुदाणा वडे करताना जरूर यूज करा, म्हणजे तुमचे सुद्धा साबुदाणा वडे हे छान कुरकुरीत होतील आणि अजिबात ते एकमेकांना जास्त चिकटणार सुद्धा नाहीत आणि तेलामध्ये सुटणार सुद्धा नाहीत। आणि त्याचबरोबर साबुदाणा आणि बटाट्याचं प्रमाण जर योग्य ठेवलं तरच हे वडे छान कुरकुरीत होतात, मऊसूद होत नाहीत। आणि वडा हा बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट झाला तर तो चवीला छान होतो। त्यासाठी साबुदाण्याचं आणि बटाट्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्यवस्थित देत आहे, त्याच पद्धतीने तुम्ही साबुदाण्याचं आणि बटाट्याचं प्रमाण यूज करा, म्हणजे तुमचेसुद्धा वडे अजिबातसुद्धा मऊसूद पडणार नाहीत, ते कुरकुरीत होतील आणि तेलकटसुद्धा होणार नाही। तर पहा, दुसरी बॅचसुद्धा आपली तळत आलेली आहे। आता छान तांबूस रंग आला की आपण हे सुद्धा वडे काढून घेऊया। एका टिश्यू पेपरवर आपण संपूर्ण वडे काढून घ्यायचे, म्हणजे याच्यातलं जे जास्तीचं तेल आहे ते टिश्यू पेपरवर राहतं आणि वडा अजिबातसुद्धा तेलकट होत नाही। आता दुसरी बॅचसुद्धा आपली तळून झालेली आहे। तर आपण आता चटणीसोबत सर्व करूया आपले कुरकुरीत गरमागरम असे साबुदाणा बटाटा वडे। पाहू शकता तुम्ही आपल्या वड्यांना रंग किती सुंदर आलेला आहे आणि चटणीसोबत आपण सर्व केलेले आहेत आपले साबुदाण्याचे वडे। तर आपण आता एक वडा पाहणार आहोत किती कुरकुरीत झालेला आहे। पाहू शकता तुम्ही किती छान असा कुरकुरीत वडा झालेला आहे। त्यासोबत आता आपण हा वडा फोडून सुद्धा पाहूया। तर पहा, अजिबात तेलकट झालेला नाही आहे, हाताला अजिबात तेल लागत नाही आहे आणि त्याचसोबत वरचं आवरण किती छान कुरकुरीत असं झालेलं आहे। तर हा वडा गरमागरम असा आपण एन्जॉय करू शकतो आपल्या आंबट गोड अशा नारळाच्या चटणीसोबत। वा, मस्तच झालेत आपले साबुदाण्याचे वडे। तुम्हीसुद्धा जरूर या प्रकारे साबुदाणा आणि बटाट्याचे वडे यावेळी उपवासाला करून पहा आणि सांगितलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्ही कमेंट करून मला जरूर सांगा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर या व्हिडिओला भरपूर शेअर करा। त्यासोबत जर तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही जरूर करा। तर यावेळी आषाढी एकादशीला अशा प्रकारे गरमागरम साबुदाणा वडे तुम्ही जरूर बनवून पहा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर बेल आयकनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर भेटूया आपण छान उपवासाची नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय।